आतर्क्यते चिरगे निगी पुत्र प्रयोगी करविले। गौरीपुत्र गणपती, जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र, जगत चालक जगत जननी सद्बुद्धी आई साहेब सीतादेवी, राम भक्त हनुमानजी, गुरुवर्य भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले माझे रामभक्त आणि राम भगिनी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो। संत सजना साष्टांग नमन, श्रोते जनासी लोटांगण, करावया कथा निरूपण, ज्ञानदान मज द्यावे प्रभू तुम्ही भविष्याची मूर्ती, मी तव दुबळार्चित से भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की। कारण बघा किती सुंदर कथा आहे। त्यावेळेस असताना काय पुढे काय की बाबा या ठिकाणी असताना आणि सुग्रीव आणि वाले यांना सुंदर अशा प्रकारचं असताना हे नगर तयार करून दिलं। कसं तयार केलं, किती चांगलं होतं, किती सुंदर होतं। त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे फळामुळं असे सुंदर झाड होते। एक पहिला मुद्दा झाला। दुसरा, त्या ठिकाणचं संपूर्ण राजवैभव त्या ठिकाणी अगोदरच प्राप्त करून दिलेलं होतं। काय जड जवाहीर रत्न अशा अनेक प्रकारचं वैभव संपन्न अशा प्रकारचं नगर होतं। आणि ते नगर कुणाला, वाळीला आणि सुग्रीवाला देऊन टाकलं। अशा प्रकारचं असताना कथानुवाद महाराज बोला। मारी चांदी ब्रह्मदूत सवे देहोनी समस्त, वृक्ष राजाभिषेकार्थ किष्किंधेत ते आले। कारण त्या ठिकाणी असताना काय केलं, वृक्ष राजानं असताना आपल्या मुलाने घेतलं, कुणाला, वाळीला आणि सुग्रीवाला वरून घेतलं। अशा प्रकारचं ऋषी मंडळी सुद्धा काही बरोबर घेतले आणि त्या ठिकाणी आपल्या मुलाला घेऊन आणि किष्किंधेच्या ठिकाणी त्या जे राजवैभव होत आणि राजवैभव असताना प्राप्त करून देण्यासाठी आणि त्या ठिकाणी असताना आले। ब्रह्मयाच्या ज्ञाती समर्थ, देशोदेशीचे वानर समर्थ, शैनापती आले तेथ अभिषेकार्थ वृक्ष राजा। काय सुंदर वर्णन आहे। कारण सगळ्या देशीचे संपूर्ण राजे त्या ठिकाणी आले। संपूर्ण वानर सैन्य ज्या भूताला बऱ्या जगताच्या ठिकाणी जेवढं होतं ते संपूर्ण वानर सैन्य समुदाय त्या ठिकाणी आला। आणि त्या ठिकाणी असताना वृक्ष राजाला आणि त्या ठिकाणचं राजवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि संपूर्ण असताना त्या ठिकाणी राजाभिषेक करण्याची संपूर्ण असणारी तयारी त्या ठिकाणी झाली। अशा प्रकारचं वर्णन नाथ महाराज केलं। बाळा बोला। मुकुट कुंडले रत्न मेखा, पवांग रत्नमाळा, वानर बांधली राजकमळा, सुपुत्र सोळा राजाचा। कारण बघा, कारण ज्यावेळेस असताना राजाभिषेक करायचा असते, राजवैभव प्राप्त करण्यासाठी ज्यावेळेस असताना त्या ठिकाणचा राजा असतो, राजाचं वैभव का असतं। आजचं बघा ना, आजचं श्रीमंताचं वैभव म्हणतं लॅकी टांगट्या मुक्त काय बरोबर आहे, श्रीमंत। पण त्यावेळेस राजवैभव कसं होतं असताना वाणीला अशा प्रकारचे अनेक संपूर्ण प्रकारचे रक्त अलंकार सुशोभित अशा प्रकारचं राजवैभवामध्ये असताना राजा असताना सोन्याचं सुंदर अशा प्रकारचं रत्नजडित सिंहासन निर्माण केलेलं होतं। आणि राजवैभवामध्ये असताना त्या ठिकाणचं असताना आणि सिंहासन राजवैभव असताना आणि त्या ठिकाणी त्याला प्राप्त करून दिला असं नाथ महाराजांनी वर्णन केलंय आहे। किष्किंध मुख्य राजधानी, तेथ श्रेष्ठ वारासनी, वृक्ष राजा वेश कोणी, वानर सैन्य निज राजा। कारण त्या ठिकाणी असताना बघा अशा प्रकारचं राजवैभव किष्किंधेच्या ठिकाणचं वृक्ष राजाला प्राप्त करून दिलं। आणि त्या ठिकाणी असताना वृक्ष राजा सुंदर प्रकारचं असताना राजवैभव प्राप्त करून आणि त्या सिंहासना